मंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरामध्ये पोलिसांनी अचानकपणे तब्बल 20 ते 25 पोलिसांचा फौजफाटा नगर मनमाड राज्य महामार्गावरील दुचाकी वाहन चालकांची तपासणी मोहीम राबवण्यात आल्याने दुचाकी चालकांमध्ये चांगलीच पळापळ झाली होती। राहुरी पोलिसांनी दिनांक 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता अचानक दुचाकी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे। शहरातील मल्हारवाडी चौकात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थांबून दुचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली आहे। वाहन चोरी आणि बनावट नंबर प्लेट बसवून होणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे। वाहन चोरी तसेच बनावट नंबर प्लेटचा वापर लक्षात घेता अशा घटनांना प्रतिबंध करणे व त्यांचा शोध घेण्याच्या उद्देशाने राहुरी पोलिसांकडून ई-चलन कार्यप्रणाली अंतर्गत तयार केलेल्या नाकाबंदी ॲपद्वारे वाहन तपासणी हा उपक्रम राबवण्यात आला आहे। शेकडो वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली। विना नंबर प्लेट, लायसन न बाळगणे, ट्रिपल शीट आदी शेकडो दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली होती। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेसी, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडखे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल सूरज गायकवाड, दीपक फुंदे, आदिनाथ पालवे, शेषराव कुटे, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने, बापू फुलमाळी, सुनील फुलारी, दीपक फुंदे, अजिनाथ चेमटे, देविदास कोकाटे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली होती। सदर कारवाईमुळे काही काळ नगर मनमाड राज्य महामार्गावर दुचाकी चालकांनी रस्ता बदलत दुचाकीचा दंड वाचवण्याचे दिसून आले। पोलीस प्रशासनाने राहुरी शहरातील नवी पेठ शिवाजी चौकातील रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर।